प्रलोभनांना बळी तरी पडू नका एवढंच सांगतो. मास्तर, दुसरं काय सांग. पण आश्चर्य याचं वाटतं पिवाय, इतक्या साध्या प्रपंचाची तुम्हाला भीती का वाटते? 10 माणसं ताट बनवून मोडायला शिकतात याची तुम्हाला भीती का वाटते? याचं उत्तर द्या पिवाय. अगदी प्रामाणिकपणाने सांगा. 4 अभ्यास मंडळ, एखादं युनियन आणि 10 ताट माणसं याची तुम्हाला भीती वाटते का? जांभेकर, तुम्ही नंतर बोला. गोंधळून गेला आहात, आणखी गोंधळात पडू नका. इतकं सगळं लख्ख बोलला आणि अखेरीस अगदी चुकीचा बालिश प्रश्न विचारला. सगळं कबूल केलं आणि ते करता करता एकदम गरीब होऊन गेला, नाहीतर हा प्रश्न विचारला नसता. आम्ही भीत नाही, अजिबात नाही. जे तुम्हाला स्वच्छ कळलंय ते आम्हालाही कळलंय. लढाई जिंकणाऱ्याला लढाई कळत नसते, ती कळणारे फक्त दोघे. एक लढाई फोडणारा आणि दुसरा लढाईपासून पळालेला. श्रीधर विश्वनाथ मी पळालेला आहे, तो लढाई चांगली ठाऊक असल्यामुळे. वांझोटेपणानं जळून जायला माझी तयारी नव्हती, तुमची होती. वांझोट जळणाऱ्यांची भीती इतकीच की त्यांच्यामुळे आमचं पलायन उठलं. पळून जाणाऱ्यांना ते आवडत नाही, तेव्हा ही भीती नव्हे, हा फक्त रुचीचा प्रश्न आहे. कळलं? आम्हाला असं लग्न करणाऱ्यांनी त्याची किंमत द्यायलाच हवी, ती तुम्हाला द्यावी लागणार. मला वाईट वाटलं श्रीधर विश्वनाथ, खरंच वाईट वाटतं, कारण तुम्ही माझे मित्र आहात. पण आता त्याचा इथे काय संबंध? तुमची ही सोय आम्ही करून ठेवली होती तुमच्यासाठी. त्याग, तळमळ, निरलस कार्य हे शब्द तुमच्यासाठी राखून ठेवले होते. अट फक्त एक, काम करायचं, पायाला भिगा पडेपर्यंत चालायचं. फक्त लोकांना शत्रू कोण हे सांगायचं नाही. मग तुम्हाला बक्षीस देण्याचं काम आम्ही केलं. तुमची चिंतने आम्ही पुस्तक रूपानं छापली असती. सर्वे सुखीनं संतू म्हणणारे थोर तत्वज्ञ केलं असतं. अहो, तुमच्या 61ला आणि 75ला मीच भाषण केली असते. तुम्ही बोलला असता, तुमच्या शिष्यांनी तुमचे विचार शब्दांकित केले असते. एकच, आम्ही शत्रू आहोत असं काही तोंडातून बाहेर पडू द्यायचं नाही. आता तुम्ही म्हणाल हेही एक प्रकारे पळणंच. थोडं सात्विक म्हणा हवं. ते सात्विक पळणं आणि आमचं राजस पळणं, त्यात पळण्याला जागा नाही. हे करायचं तुम्ही नाकारला आणि श्रीधर विश्वनाथ. आता त्याची वाजवी किंमत तुम्हाला द्यावी लागेल. त्याला मी काय करू? किंमत कमी अधिक करण्यासाठी रदबदली नक्की करू, पण किंमत द्यावी लागेल. लढाईतूनच पळायची संधी गमावली. आता पळायचं तुमच्या नशिबी, ते चुकणं नाही. येतो.
तुझी कविता वाचली मी का? चांगली आहे. पण या धुसर उरुरी किती दिवस रेंगाळणार आहेत? यामिनी बऱ्याच दिवसात दिसली नाही. तुम्ही मला अलीकडे भेटणं सोडून दिलंय काय? छे बाबा, तसं काही मनात आणू नका. यामिनीच मला भेटत नाही किंवा मी यामिनीला भेटत नाही. कसंही म्हटलं तरी परिणाम एकच. युनिव्हर्सिटीने चालवलेल्या चांभार चौकशात संपले असते. हो, ती चौकशी तुम्हाला टाळता आली असते. हे यातून काही निष्पन्न व्हायचं नाही असं तुम्हीच मला म्हणाला होता. मला खरंच कळत नाही तुम्ही स्वतःहून एकदम या चौकशीला कसे तयार झाला. अरे बळी जायचाच आहे तर तो जरा सागर संगीत केलेला बरा. तेवढंच त्यांना एक अश्वमेध केल्याचं पुण्य. ते सोडते, महत्वाचं नाही. यामिनी काय येईल अशी झाली? अपेक्षित गोष्टी घडायला लागल्या की निराशा होतो. मला कळत होतं कुठंतरी विसंवाद आहे, पण वाटायचं ते भास असते. काही क्षणांना स्वतःचं काही बळ होतं. त्या बळावर सुखाचा डोलारा उभा राहील. पण तरी अपेक्षा हीच होती की हेही काही खरं नाही. टिकायचं नाही. तसंच झालं. आणि तरीही तुम्हाला हुरहुरी धुसर वाटतात बाबा. सॉरी सर. नाही, तसं नव्हे. मला चांगलं लिहिता येत नाही एवढाच त्याचा अर्थ. शेवटी प्रश्न टेक्निकचा असतो. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कलेला थोडी कारागिरी लागतेच, त्यात कुणाचाच दोष नाही. खरंच बाळा, तुला तसं म्हणायचं नव्हतं. हे मला ठाऊक आहे. तुम्हाला ना सामाजिक संदर्भ हवे असतात. हे मला ठाऊक का नाही. तुम्ही खरंच वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही जे म्हणता ते कवितेचं व्याकरण आहे, ते मला कळतं. पण माझ्या बोलीत ते उतरत नाही. त्याला काय करू? तुझी बोली सोडू नकोस. त्या बोलीचं स्वतंत्र व्याकरण होईल. ते घडेल असं दिसत नाही. सगळेच ताल मिळून पाहत आहेत. ते पकडू शकत नाही मी आता. इतक्या लवकर, इतका आकाश. अरे हे तुम्ही विचारतायचं नवल वाटतं. तुम्हाला कळत नाही. एक शोकांतिका तुम्ही स्वतः जगता तरी नैराश्याचं हे बदल तुम्हाला दिसत नाही. हे बाबा, तुझा पहिला तुरुंगवास तुला आठवतो? हो रे, अगदी स्वच्छ. खूप जुनी गोष्ट आहे. तुझा जन्म व्हायचा होता ना, त्याच्या आगे मागे 1-2 महिने. बोल. आता तुझे सगळे तुरुंगवास मला ऐकावेसे वाटतात. अरे तुरुंगवासात काय ऐकायचं? 4 तरुण, क्रांतीच्या उन्मादानं बेहोश झालेली पोरं, एक लांब लचक कोठडी. बोलत होतो आम्ही चौघ. अरे कोणीतरी बोला, बोला श्रीधर, तू बोल. आपल्याला येऊन किती दिवस झाले? 1-2 दिवस, 2 महिने, युगांत. अरे श्रीधर, व्यर्थ प्रश्न विचारू नकोस. तू आमच्यात नवीन आलेला आहेस. लढ्याची बातमी सांग, तेलंगणची सांग. लढा चालू आहे, चालू राहील. ध्वज रोवलेले आहेत. आता माघार नाही. मग हा अंधार असा वेढून का टाकतोय? भिंतींच्या आतला अंधार असाच असतो, कारण त्याला मर्यादा असतात. एकदा मर्यादा पडल्या की अंधार आपला राज्य चवताळून जाहीर करतो. अंधाराचा राज्याभिषेक, त्यासाठी काळ्या रात्री, अंधाराच्या घागरी. श्रीधर, तू आता आमचा संजय आहेस. अंधार प्रकाशाचं रण दिव्य दृष्टीनं पाहणारा. पण हे रण कधी संपणार आहे का? प्रकाशाची पालवी कधी दिसणार आहे का? किती रक्त सांडलं, आता रक्ताची नदी सुद्धा काळी दिसते. पॅरिस कम्युनकडे पाहताना मार्क्सला काय वाटलं असेल? त्याला ती प्रकाश किसलय दिसली असेल. मॅनिफेस्टो चालता बोलता दिसला असेल.
आकाश दिसले, तांबूस गोरा नवजात रक्त नद्या दुथडी भरलेल्या काळ्या हळूहळू रंग पालटतायत. हे तांबड्या होत आहेत, ध्वज फडफडतायत. नव्या वाऱ्यात यशाच्या तोवर ही सहनशक्ती टिकवायला हवी. बोगदे पार करायला हवेत. फत्ते आपलीच आहे. एक म्हातारा उभा डोंगर आणि कुदळ, एक म्हातारा उभा डोंगर आणि कुदळ, एक म्हातारा उभा डोंगर आणि कुदळ. काय म्हणत होतो रे? काय म्हणत होतो पोरा? अरे मनाला येईल तसा बडबड. हे सगळं खरं नव्हे. एक म्हातारा उभा डोंगर आणि कुदळ, हे सगळं खरं नव्हे. पण का? पुन्हा तेच कारण. वास्तव फार गद्यप्राय असतं. निदान या खेपेला तरी होतं. तुला सांगितलं ते स्वप्न होतं. वाटायचं आपल्या हे थमण्या टरारलेल्या आहेत तुझ्यासारख्याच. पण मी म्हणतो ते सामाजिक संदर्भ आडवे आले. मी तुरुंगात आहे हे बाबांच्या लक्षात आलंच. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. माझ्यावर उपकार करण्याचा मोह त्यांना आवरेना. मला त्यांनी वेगळा काढायची व्यवस्था केली. बाकीच्यांचं काय झालं माहिती, पण ती अंधारातली संभाषणं कधी झालीच नाही. माझी 4 काळी स्वप्न त्यांनी मला बघू दिली नाहीत. मी हा प्रश्न तुला विचारावा ह्याचं आश्चर्य वाटतं. पण आता तुझ्यात मी आहे. माझा काही दोष होता का? हे असलं जीव घेणं प्रेम त्या सात्विक माणसानं माझ्यावर का केलं? माझी स्वप्न माझ्यापासून हिरावून घेण्याचा त्यांना काय अधिकार होता? यामिनी परत येईल का? बाबा आजोबांचा काहीतरी अधिकार होता. यामिनीला तो अधिकार कोणी दिला? नाही, आमचा विचार तुला पटत नाही. नाही, पटत नाही असं नाही. तो कळत नाही. तेच मला वाईट वाटू नये म्हणून कळत नाही असं म्हणतोस ना? तुला वाटतं मला बरं वाटतं. ए, खरंच मला बरं वाटतं. बरं, पटत नाही. झालं. आमचा विचार आम्हाला हे सांगतो की अधिकार दिले जात नाही, ते बळकावलेले असतात आणि पुन्हा ते बळकावून घ्यावे लागतात. तुझी माझी शोकांतिका ही आहे की आपण हे अधिकार बळकावून देतो त्यांना. पुन्हा बळकावून घ्यायचं सामर्थ्य फक्त नसतं. यामिनीची काय भूमिका असेल? नाही, हा प्रश्न मला विचारू नकोस. 2 वेळा हा प्रश्न विचारला आणि फसला. उदारमतवादीच रे आपण शेवटी. नाण्याची दुसरी बाजूही आपल्याला सारखी दिसत राहते. मग द्वेष जातो, प्रतिज्ञा विरघळतात, सूर नकोसे होतात, रक्त थंड थंड होत जातं. कदाचित आपण उदारमतवादीही नाही. मी हिंदू आहे काय? का
करतला मला गवत जग पाहायची ही आर्ष सवय अजून जात नाही. तसं पाहायला गेलं की एकदम अलिप्तता येते. त्यांना वाटतं आपला विजय झालाय, पण खरं म्हणजे तो त्या अलिप्ततेचा विजय असतो. मग रक्त पुन्हा जोरात धावू लागतं. बळकावण्याची भावना वरचढ होते. सगळ्या वंचितांना बळकावणारे करण्याचा मला मोह होतो, तीव्र मोह होतो. यातून सुटका नाही. सुटका नसेल तू आहेस. अरे आपण पराभूत असलो तरी माणसं आहोत. नाही, मी यामिनीला तुझा पराभव करू देणार नाही. बळकाव तिला. बाबा तुम्ही मीच, तेव्हा मी नाही तू. पण बाबा यामिनी तिला बळकाव त्याचा काही उपयोग नसतो. बळकावायचं तुला यामिनी ना बाबा, परवा यामिनी भेटली तेव्हा खूप निखारे उधळायचं म्हटलं. तिचे खांदे धरून तिला उभी केली आणि तिच्या डोळ्यात बघितलं आणि घसमटून गेलो. दोन काळेशार डोळे, शिमलेले. एकेकाळी त्या काळ्याशार डोळ्यात अंगार पेटत असे, अस्तित्व लालबुंद करणारा. पण आता तो अंगारच पेटत नाही. डोळे एकमेकांना लागू लागले. आता त्या डोळ्यांना बळकावून काय फायदा? अंगार पेटायचा नाही, ती फक्त राख यायची. यामिनी तिला बळकव. मी तिला सांगितलं, तू स्वतंत्र आहेस. तू स्वतंत्र आहेस. तू स्वतंत्र आहेस. पण मी स्वयंभू आहे. स्वतंत्र स्वयंभू. स्वतंत्र स्वयं. या शब्दांचा तरी अर्थ काय? इतिहास. सगळ्या शब्दांचा अर्थ शेवटी इतिहास असतो. भविष्य खाल्लेलं असतं त्या इतिहासात. प्रवास मग राहतो फक्त चाकोरांचा. पावलं चालत नसतात, ती ओढली जात असतात. इतिहास भविष्य एक रूप असतात. अनादि, निघून अनंत, निरंतर. लई करताना मला कवच जग दिसू लागलं. हे कधी संपायचंच नाही का? मी विद्यार्थ्यात रुद्रपंथी विचार पसरत असल्याची त्यांना शंका आहे. मला अटकेत टाकता येईल त्यांना. पुष्कळ नियम उपनियम आहेत. करतला मला कवच जग पाहणाऱ्या हिंदू संन्याशाला ते रुद्रपंथी म्हणून तुरुंगात टाकणार आहे. ती गेली, पण ही येईल. मधल्या काही स्मृती, पण त्यांची फक्त फुलच झाली. नाही, पुन्हा ते व्हायचं नाही. मी होऊ द्यायचं नाही. ती रक्तकोमल पहाट ओढून आणि
यामिनीलाही यावं लागेल. पोरात येईल. कोण? यामिनी का ती तंबूस गोरी पहाट? यामिनी पहाट. बाबा कोणीतरी आलंय. काय यामिनीच आली? बाबा ती आली आहे. ही यामिनीच आली असेल का? ही यामिनी, तांबूस गोरी पहाट, ही यामिनी. भिंत खचली